स्मशानभूमी म्हणलं की चिरशांतीस्थळ म्हणून ओळखलं जातं आणि हेच चिरशांतीस्थळ खरं तर त्या ठिकाणी होणारा शेवटचा प्रवास अतिशय उत्साहवर्धक होणं आवश्यक असतं। अशाच एका स्मशानभूमीची आपण दुरावस्था बघणार आहोत। हेच चिरशांतीस्थळ आहे। या चिरशांतीस्थळावर जो पत्रा आहे तो पत्रा आहे की जाळी बसवलेली आहे हे आपण आता बघतोय व्हिडिओच्या माध्यमातून। आणि इतकी दुरावस्था आणि या दुरावस्थेमध्ये होणारा अंत्यविधी किती भयानक असू शकतो। नवी बातमी नवा विषयाच्या माध्यमातून आपण ज्या बातम्या करतो त्यासाठी माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय एक स्मशानभूमी आपण बघू शकतोय आणि या स्मशानभूमीचे पत्रे खरं तर जाग्यावरती राहण्याऐवजी पूर्णपणे खाली आल्याचं आणि काय पत्रे वरच्या दिशेने झुकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही स्मशानभूमी आहे मंडळी मार्डी या गावची आणि मार्डी हे गाव मान तालुक्यात जे राजकारण होत होतं ते या गावातून चालत होतं आणि याच चालत असलेल्या गावाच्या स्मशानभूमीची अवस्था आता सध्या आपण बघतोय। इथली स्मशानभूमी अतिशय चांगल्या पद्धतीची असणं आवश्यक होतं, कारण ज्या स्वर्गीय सदाशिवराव पोळ तात्यांनी या गावातून तालुक्याचं राजकारण तसेच महाराष्ट्राचं राजकारण बघितलं, त्याच ठिकाणी त्यांच्याच गावातील ही जर स्मशानभूमी आपण पाहत असाल तर खरं खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल। कारण आता पोळ तात्यांच्याच एक सुनबाई या मार्डी जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत। मान पंचायत समितीच्या उपसभापती जगदाळे तेही याच गावातील आहेत। आणि सगळ्यात विशेष म्हणजे या मतदारसंघाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे खरं तर मंत्रिपदावर आहेत आणि त्यांच्याच विभागामार्फत ज्या या विकास कामांना निधी दिला जातो। खरं तर त्या ठिकाणी मान तालुक्यातील प्रत्येक स्मशानभूमी अतिशय अद्ययावत असणं ही प्रत्येक नागरिकांची मागणी आहे। मात्र या ठिकाणी स्पेसिफिक ज्या ठिकाणी आपण उभा आहोत ते मार्डी गाव आहे आणि त्या मार्डी गावातील ही स्मशानभूमी खरं तर आपण जवळून एक स्मशानभूमी पुन्हा एकदा बघणार आहोत, कारण या स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे। इथं एखादा अंत्यविधी करायला आलं तर पाऊस आला तर त्या पावसाचं पाणी त्या अंत्यविधीच्या चितेवर पडतं आणि अनेक वेळेला ती चित्ता विजल्याची घटना सुद्धा इथं घडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। खरं तर ही दुर्दैवी बाब मानावी लागेल, कारण या ठिकाणी असणारा पत्रा पूर्णपणे सडून गेलेला आहे। त्या पत्र्याची फक्त जाळी शिल्लक राहिलेली आहे, तर त्याच्यावरचे काही पत्रे हे पूर्णपणे वाऱ्यानं निघून गेलेले आहेत। त्यामुळं एवढ्या गंभीर अवस्थेतील ही स्मशानभूमी आज देखील लोकांना वापरावी लागते। आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, या पावसाळ्याच्या दिवसात ही स्मशानभूमी खरं तर अगोदरच अतिशय चांगल्या पद्धतीची करणं गरजेचं होतं। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांनी सुद्धा हा प्रश्न ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिलेला आहे। मात्र ग्रामपंचायतीकडून अजूनही या स्मशानभूमीच्या बाबत पुरेपूर लक्ष दिलं जातंय असं दिसत नाहीये। याच स्मशानभूमीच्या पलीकडे इथं चबुतरा सुद्धा नाहीये। आपण बघू शकता ज्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो तिथं चबुतरा नाहीये। त्याचबरोबर या स्मशानभूमीची एंट्री ज्या ठिकाणावरून होते ते ठिकाण त्या ठिकाणचे पेवर आणि त्या ठिकाणची बैठक व्यवस्था पेवर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यानंतर हे पेवर आपण बघतोय, त्याचबरोबर मुख्य रस्त्यावरून या ठिकाणी येण्यासाठी जो लहानसा पूल आहे तो पूल रस्त्याच्या बाजूला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ते आपण बघू शकता हा पूल पूर्णपणे निघून आणि तुटून पडलेला आहे। त्यामुळं या ठिकाणची दुरावस्था ही खरं तर विकास कामात बदलणं महत्वाची गोष्ट आहे। या ठिकाणी असलेला पूल तुटून गेलेला आहे, रस्ता खराब झालेला आहे, पेवर उखडलेले आहेत आणि इथं माझ्या मागं तुम्ही बघू शकता या स्मशानभूमीच्या पूर्व बाजूला विद्युत खांब आहेत, त्याबरोबर डीपी पण आहे आणि त्यातला एक खांब पूर्णपणे वाकलेला आहे। ज्या मार्डी गावामध्ये 1 महिन्याच्या कालावधीत विजेच्या तीव्र धक्क्याने एक आजी आणि नातवाचा बळी गेला, त्याच मार्डी गावातील ही स्मशानभूमी आणि त्या ठिकाणची विद्युत वाहिनी अतिशय धोकादायक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी अंत्यविधी होतो त्या अंत्यविधीच्या परिसरामध्ये पूर्णपणे तारांचं जाळं पसरलेलं आहे। त्यामुळे अनेक वेळा वाऱ्याच्या प्रादुर्भावाने इथं ठिणग्या सुद्धा पडल्याचं अनेक ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। की अशा जटिल अवस्थेत ही स्मशानभूमी या ठिकाणी खरं तर स्मशान भूमीची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे आणि ही तात्काळ दुरुस्ती होणं ही प्रत्येक ग्रामस्थांची मागणी आहे। मात्र काही कारणास्तव या ठिकाणी दुरुस्त्या होत नाहीत। मात्र या गावांना अनेक पदं भोगली, त्याचबरोबर अनेक सर्वसामान्य माणसांना पदावरती नेऊन बसवलं, पण त्याच ठिकाणची स्मशानभूमी जर अखेरच्या घटका मोजत असेल तर त्यात नवल वाटायला नको। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, मार्डी। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।